36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. हास्याचे हळवे तिळगुराची खैरात लुटून वाण साजरा करूया उत्साहात अशा मंगल वातावरणामध्ये मातेवाडी येथे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हळदी कुंकू समारंभाचं शानदार आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाला मणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी प्रमुख उपस्थिती लावून महिलांना मोलाचं मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरणावर भर कार्यक्रमात बोलताना गायत्री जाधव म्हणाल्यात की मकर संक्रांत हा महिलांचा जिव्हाळ्याचा सण आहे. मात्र केवळ सण साजरा करून न थांबता महिलांनी स्वतःच्या हक्क आणि सुरक्षेसाठी जागरूक होणं आवश्यक आहे. आजच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी संघटित होणं ही काळाची गरज आहे. त्यांनी उपस्थित महिलांना पोलीस प्रशासनाच्या विविध योजना आणि सुरक्षेबाबत माहिती दिली आहे व सहभागातून सण साजरा करण्यात पारंपरिक पद्धतीने एकमेकांना वाण देऊन आणि तिळगुळ वाटून महिलांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये एकजूट गावातील शेकडो महिलांची लक्षणीय उपस्थिती, प्रबोधन महिलांच्या समस्या आणि सक्षमीकरणावर सखोल चर्चा, नियोजन ग्रामसंघ आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा सक्रिय सहभाग या आगळ्या हळदी कुंकू समारंभामुळे मात्रेवाडी परिसरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाचं नियोजन कांचन जाधव यांच्या संकल्पनेतून झाले. सूत्रसंचालन पूजा गटकळ यांनी केले तर आभार जयश्री जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव या अध्यक्षस्थानी होत्या तर श्री महावीर ज्वेलर्सचे सर्वेसर्वा रीना पगारिया, सरपंच सुनील पवार, उपसरपंच ज्योती गटकळ, सविता गटकळ, सुरेखा जाधव, जयश्री जाधव, ग्रामसंघ अध्यक्ष वंदना जमधडे, लिपिक मनीषा जाधव आणि ग्रामसंघ सचिव कांचन जाधव, माथेरेवाडीतील सर्व महिला मंडळ उपस्थित होते. महावीर ज्वेलर्स यांच्या आणि उमेदच्या विद्यमानाने जो महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमासाठी सर्व गावातील ग्रामसंघाच्या महिलांनी, बचत गटाच्या महिलांनी जे काही योगदान देऊन आणि सर्वांनी मिळून तो कार्यक्रम ठेवला आणि दरवर्षी भूमिकन्या ग्रामसंघ हा कार्यक्रम ठेवत असते आणि आम्हा हळदी कुंकवाच्या निमित्ताने आणि सर्व महिला एकत्र येतात आणि चांगल्या चांगल्या वक्त्यांना बोलवतात, मार्गदर्शन पण होतं. त्या निमित्ताने महिलांना चांगलं प्रबोधन होतं आणि सर्व महिला त्या निमित्ताने एकत्र येतात आणि स्वतःसाठी एक दिवस महिला भूमिकन्या महिला संघ मातेरवाडी या संघातील महिलांनी मला हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. त्या आमंत्रणाचा मी स्वीकार करून त्या ठिकाणी उपस्थित राहिलेली असताना या ठिकाणी ज्या सर्व महिला आहेत त्या महिला, माता, भगिनी सर्वांमध्ये अगदी आनंदाचं आणि हिळीमिळीचं वातावरण दिसून आलं. त्या वातावरणात मी देखील सहभागी होऊन मीही आनंद घेतला. त्याचबरोबर मी ज्या घडामोडी चालू आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत त्या संदर्भात महिलांना मार्गदर्शन केलं. ते गुन्हे घडू नये, त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं. मार्गदर्शनाचे विषय होते, सर्वात महत्त्वाचा चालू आहे तो सायबर क्राईम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, बँक अकाउंट जे आहेत ते हॅकिंग करणं, मोबाईल हॅकिंग करणं, त्यामार्फत होणारे क्राईम, रस्ते सुरक्षा, महिला सुरक्षा, महिला अत्याचार या सर्व गोष्टींवरती आपल्याला प्रतिबंध घालता येऊ शकतो. आणि तो प्रतिबंध घालण्याकरता काय गोष्टी केल्या पाहिजे याबाबत मी महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मला या गोष्टीचा विश्वास आहे की महिला याचा विचार करून जास्तीत जास्त गुन्हे घडणार नाही, त्याला प्रतिबंध बसेल याकरता स्वतःही जबाबदारी घेतील आणि सहकार्य करतील. त्यानिमित्ताने मी आज वणी पोलीस स्टेशनकडनं सर्व माता भगिनींना मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद मानते. ज्वेलर्स पिंपळगाव बसवंत दरवर्षीप्रमाणे हे जे भूमिकन्या माथेरवाडीचे जो ग्रामसंघ आहे ते दरवर्षी आपल्याला एक हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी बोलवतात आणि त्यासाठी आज मी आली आहे. सगळ्यांचा मान ठेवून मी झालेली आहे आणि दरवर्षी आपण नवीन वगैरे आपण ठेवतो. आपल्या पण ज्वेलर्समध्ये काही स्कीम आहे ते पण आपण
त्यांचा जो बचत महिला आहे त्यांचा पण काही फायदा होईल, त्या हिशोबाने आपण नवीन नवीन योजना पण ठेवतो. आज मला या हळदी कुंकूसाठी बोलवले आहे. आज सगळ्यांसाठी वाहने व लकी ड्रॉ जे ठेवले आहे ते महावीर ज्वेलर्स तर्फे आहे. मला इथं बोलवल्याबद्दल आणि बचत गटाचे सगळे सदस्य सगळ्यांचे मी आभार करते. तुम्ही मला दरवर्षी असं प्रोत्साहन देता आणि बोलवता, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार करते. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे, कळवण.